प्राण्यांचं वर्गीकरण आपण कसं त्या ठिकाणी तर आपल्याला पुस्तकामध्ये दिलेला जो चार्ट आहे तर तो जर त्यांनी व्यवस्थितपणे रेफर केला तर लिखाणासाठी काही अवघड नाहीये त्यांना. पण शास्त्रीय कारणे हा असा विषय आहे की यामध्ये काही लोकांना शास्त्रीय कारणच आठवत नाहीत आणि मग मनाची कारणं दिली जातात विज्ञान. नाही, पण मग त्या ठिकाणी शास्त्रीय कारण लिहिणंच गरजेचं आहे. त्यालाच आपल्या बुकमध्ये दिलेले चार्ट असतात त्याच्याशी रिलेटेड आपल्याला विचारलं जातं तर मग ते आधीच असं पाठांतर करून ते शक्य नाही. तर मग ज्यावेळेस शेवटी ते रिव्हिजन करतात तर त्यावेळेस त्यांनी ते बघून जाणं. नमस्कार मंडळी, मी भाग्यश्री पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते ओनली मानिनीमध्ये. परीक्षा माझी 10वीची हे सत्र आमच्या मानिनीवर चालू आहे आणि याच दरम्यान वेगवेगळ्या विषयाचे जे सविस्तर मार्गदर्शन आहे ते आम्ही तुम्हाला देत आहोत. आता मी आहे मीनाक्षी मले यांच्यासोबत. विज्ञान मॅम शिकवतात आणि आपलं जे बेडेकर विद्या मंदिर आहे तिथे आम्ही आलेलो आहोत. प्रत्येक विषयाचे सविस्तर मार्गदर्शन तर झालंच आहे, पण आता विज्ञानचं बघूयात. नमस्कार मॅम, स्वागत आहे तुमचं ओनली मानिनीमध्ये. विज्ञान हा विषय असा आहे की विज्ञानामुळेच पुढे जाऊन मुलं करिअर ठरवतात. खरं तर खूप महत्त्वाचा विषय आहे, पण 10वीच्या अभ्यासक्रमासाठी कसं डिवायडेशन केलं गेलं? आता 10वीचा त्यांचा एकूण टोटल म्हणजे भाग 1 हा 40 मार्काचा आहे, भाग 2 हा पण 40 मार्काचा आणि 20 मार्क हे अंतर्गत मूल्यमापनाचे दिले जातात. तर भाग 1 मध्ये 40 मार्काचा जो आहे तर त्याच्यामध्ये भौतिकशास्त्र आणि केमिस्ट्री मिक्स असं आहे, म्हणजे त्यावर आधारित पेपर. आणि भाग 2 जो आहे त्याच्यामध्ये म्हणजे आपला बायोचा आणि EVS असं दोन्ही मिक्सवर आधारित क्वेश्चन असतात. आता जे मॅम शाळेकडून मिळणारे 20 मार्क आहेत, आता प्रत्येक विषयात 80-20 डिवायडेशन आहेच, तर हे 20 मार्काची विभागणी कशी आहे? आता 20 मार्क जे आहे तर त्याच्यामध्ये भाग 1 साठी 10 मार्क आणि भाग 2 साठी 10 मार्क. आता 10 मार्कांमध्ये पण त्या ठिकाणी प्रयोग परीक्षा ही म्हणजे एकूण 20 मार्काचीच घेतली जाते. त्यापैकी 12 मार्क म्हणजे 6 मार्क भाग 1 ला आणि 6 मार्क भाग 2 साठी प्रयोग करायचा असतो. त्यानंतर 2 मार्क हे प्रयोग वहीला भाग 1 ला, त्यानंतर 2 मार्क भाग 2 ची जी वही आहे त्याला मार्क, त्यानंतर ॲक्टिव्हिटी ज्याला आपण प्रोजेक्ट पण म्हणतो उपक्रम तर त्याला 2 मार्क भाग 1 साठी आणि भाग 2 साठी 2 मार्क असे एकूण 6 + 6 12 आणि 2 + 2 4 म्हणजे असे एकूण 20 मार्क त्या ठिकाणी प्रयोग परीक्षेचे हे दिले जातात. यानंतर आपण मॅम पहिल्या भागाकडे वळूयात. जसं तुम्ही आता म्हटलात की ज्या पद्धतीने विश्लेषण केलं तर पहिली विज्ञान भाग 1 ची जी प्रश्नपत्रिका आहे तिचं स्वरूप कसं असणार आहे आणि किती मार्काला कोणते क्वेश्चन्स? आता भाग 1 जो आहे या ठिकाणी विज्ञान आणि तंत्रज्ञानचा, त्या ठिकाणी प्रश्न 1 जो आहे त्याच्यामध्ये 2 असतात, अ आणि ब. तर भाग अ जो आहे प्रश्न क्रमांक 1 जो आहे तर त्याच्यामध्ये 5 मार्काला विचारलेले असतात प्रश्न, मार्क 5 आणि 5 ऑप्शन असतात. त्याला म्हणजे एक्स्ट्रा ऑप्शन दिलेला नसतो, फक्त 5च असतात. तर 1 मार्काला 1 असे 5 असतात आणि रिकाम्या जागा भरा असतात. हो, रिकाम्या जागा भरा असे असतात योग्य पर्याय निवडून. त्यानंतर ब सेक्शनमध्ये जो आहे म्हणजे क्वेश्चन नंबर 1 मधलाच ब, तर त्या ठिकाणी तो पण 5 मार्कालाच आहे. त्याच्यामध्ये पण ऑप्शन नसतो, फक्त 5 पैकी 5 असतात तेच आपल्याला लिहायचे असतात. तर त्याच्यामध्ये मग वेगवेगळे जे ऑप्शन आहे त्यानुसार मग ते विचारले जातात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 जो आहे त्याच्यामध्ये पण अ आणि ब असे 2 सेक्शन आहेत. अ सेक्शन हा 4 मार्काला आणि ब हा 4 मार्काला. अ मध्ये शास्त्रीय कारणं विचारले जातात, कोणतेही 2 आणि 2 मार्काला. त्याच्यामध्ये एकच ऑप्शन असतो. त्यानंतर ब सेक्शन जे आहे त्याच्यामध्ये कोणतेही 3 2च मार्काला. याच्यामध्ये पण कमीच ऑप्शन आपल्याला दिलेले असतात, कोणतेही 3 लिहायचे असतात, त्यापैकी 6 मार्काला. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 जो आहे तर कोणतेही 5 लिहायचे असतात, 15 मार्क, म्हणजे एक क्वेश्चन त्या ठिकाणी 3 मार्काचा अशा प्रकारे. आणि याच्यामध्ये ऑप्शन आपल्याला दिलेले असतात. आणि प्रश्न क्रमांक 4 जो आहे त्याच्यामध्ये एकच प्रश्न सोडवायचा असतो, तो 5 मार्काचा असतो आणि त्याला फक्त 2च ऑप्शन दिलेले असतात. म्हणजे शेवटचा जो आहे प्रश्न क्रमांक 4 2 ऑप्शन असतात, त्यातला एकच सोडवायचं असतं. आता जसं तुम्ही प्रश्नपत्रिकेचं स्वरूप सांगितलं तसं ते भाग 1 आणि भाग 2 ला सेम भाग 1 आणि 2 जो आहे तो सेम आहे प्रश्नपत्रिकेचा. फक्त विज्ञान भाग 1 मध्ये आता आपण बघायला गेलं तर मला सांगा, यामध्ये तुम्ही मगाशी जसं म्हटलात की केमिस्ट्री आणि फिजिक्स एकत्र असतं, तर केमिस्ट्री आणि फिजिक्सचा अभ्यास करत असताना भाग 1 साठी विद्यार्थ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे? तर भाग 1 साठी जसं आपलं सायंटिफिकली म्हणजे आपण शास्त्रीय कारणे वगैरे जे आहे तो त्या ठिकाणी करणे आणि केमिस्ट्रीच्या म्हणजे आपलं रसायनशास्त्राच्या संदर्भामध्ये
जे आपले चॅप्टर आहे त्याच्यामध्ये केमिकल इक्वेशन, भौतिकशास्त्रामधली गणित आहे, त्यावर आधारित लॉज आहे, काही नियम, हे म्हणजे त्याच्यावर अभ्यास त्यांनी करणं गरजेचं आहे. आता बऱ्यापैकी आतापर्यंत आम्ही विषयाचे जेवढे व्हिडिओ घेतले त्यामध्ये सांगितलं, म्हणजे सगळ्याच शिक्षकांनी सांगितलं की पाठ्यपुस्तकात दिलेला जो धडा आहे त्याच्या खाली जे क्वेश्चन्स असतात तो स्वाध्यायामधीलच प्रश्न बहुधा असतात. हो, तर विज्ञानाच्या बाबतीत तसंच आहे का? हो, विज्ञानाच्या बाबतीत पण तसंच असतं. आपल्या स्वाध्यायाच्या खाली जे आहे त्यापैकीच विचारले जातात. मग मला वाटतं ज्या मुलांना विज्ञान हा विषय थोडासा अवघड वाटत असेल त्यांच्यासाठी रिकाम्या जागा म्हणा किंवा चुटकी बरोबर, तर या गोष्टी रिकाम्या जागा प्रत्येक पाठ्यपुस्तकाच्या मागच्या एकदा त्यांनी चालल्या किंवा सराव केला तर चांगलं ठरेल. हो, सराव करून म्हणजे पाठ्यपुस्तकाच्या जो एक्सरसाइज आहे तिथले आपण दिले जातात आणि धड्यामधले जे आहे ते पण रिकाम्या जागेसाठी विचारले जातात. म्हणजे सगळ्यात पहिले जे आपले चॅप्टर आहे तर ते कम्प्लिटली वाचन करणं गरजेचं आहे. आता जसं केमिकल इक्वेशन्स असतात तर थोड्याशा अवघड जातात काही मुलांना, तर त्याच्यासाठी काही टिप्स आहेत का, कसं इक्वेशन लक्षात ठेवायचं? तेच म्हणजे जास्त काही अवघड त्या ठिकाणी नसतात. तुम्हाला केमिकल इक्वेशन दिलेले असतात, त्यापैकी आता समजा त्याच्यामध्ये म्हणणार आपण एक भाग दिलेला असतो तर दुसऱ्या भागासाठी आपल्याला तो सोपा पडतो. म्हणजे ती ट्रिक त्यांनी लक्षात ठेवावी की एक दिलेला आहे तर पुढचं त्या ठिकाणी त्याचा प्रॉडक्ट हा काय असेल, आणि इक्वेशन बॅलन्स करायला वगैरे ते पण सोपंच आहे. म्हणजे आता 10वीच्याच लेवलला असं नाही, 8वीच्या लेवलला पण त्यांना ते असतं, 9वीच्या लेवलला पण त्यांना ते असतं. आता मॅम शास्त्रीय कारणे हा असा विषय आहे की यामध्ये काही लोकांना शास्त्रीय कारणच आठवत नाहीत आणि मग मनाची कारणं दिली जातात विज्ञान. नाही, पण मग त्या ठिकाणी शास्त्रीय कारणं लिहिणंच गरजेचं आहे. त्यालाच त्या ठिकाणी. आणि विज्ञान हा असा विषय की मराठी हिंदी म्हणजे भाषा विषयामध्ये आपण आपल्या मनातील गोष्टी, म्हणजे समजा पॅसेज लिहायला दिला किंवा एखादा एसे लिहायला दिला तर आपण आपल्या मनाचे शब्द गुंतवून वाक्यरचना करू शकतो. पण विज्ञान हा असा विषय आहे की तुम्हाला शास्त्रीय कारण किंवा परफेक्ट माहिती हवी. तर मुलं भरमसाठ मुलं लिहिण्याच्या नादात मेन पॉइंट आहे तो. विज्ञान हा कसा विषय आहे सांगा की मेन पॉइंट जर तुम्ही 4 लिहिले तर तुम्हाला व्यवस्थित मिळतात. कारण प्रश्न जो आहे त्याच्याशी रिलेटेड आन्सर त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. आता केमिकल रिएक्शन त्याचबरोबर फिजिक्स आणि केमिस्ट्रीचं झालं. आता दुसरा भाग तुम्ही जो सांगितला यामध्ये बायोलॉजी आणि EVS आहे. तर बायोलॉजीचा जो फंडा आहे की बायोलॉजीमध्ये अनेक जीवाणू किटाणू सगळे आहेत, तर हे लक्षात ठेवताना काय मुलांनी काळजी घेतली पाहिजे? आता आपल्या म्हणजे आपल्या धड्याशी रिलेटेड जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी जसं आपलं क्लासिफिकेशनचा म्हणजे वर्गीकरणाचा जो चॅप्टर आहे तर तो मुलांना अवघड जातं की प्राण्यांचं वर्गीकरण आपण कसं त्या ठिकाणी. तर आपल्याला पुस्तकामध्ये दिलेला जो चार्ट आहे तर तो जर त्यांनी व्यवस्थितपणे रेफर केला तर लिखाणासाठी काही अवघड नाहीये त्यांना. आपण बघितलं कारण त्याच्यावरच आधारित तिथे प्रश्न असतात. आता पार्ट 2चा जो पेपर आहे तर बऱ्याच वेळेला आपल्याला ते फ्लोचार्ट दिलेले असतात, तक्ते दिलेले असतात, प्राण्यांची चित्र असतात, मग त्यांचं वर्गीकरण वगैरे त्या ठिकाणी विचारलं जातं. विशेष आता मॅम जी टॉपर मुलं आहेत किंवा चांगला अभ्यास वर्षभर करत आलेली आहेत विज्ञानाचा, त्यांना सोपा जाईलच, पण अगदीच विज्ञान हा अवघड म्हणून निराश असतात काही मुलं, त्यांच्यासाठी काय सल्ला द्या? त्यांच्यासाठी सल्ला आहे की त्यांना जे सोपे वाटतात चॅप्टर ते व्यवस्थित म्हणजे ते जरी व्यवस्थित केले तरी म्हणजे त्यांना पासिंग पुरते तरी मार्क हे मिळतील. म्हणजे आपलं जे बुक आहे आपले SSC बोर्डाचं ते व्यवस्थितपणे रेफर करणे, वाचन करणे, एक्सरसाइज करणे, ते केलं तर मग त्यांना ते सोपं जाईल. पालकांसाठी मॅम शेवटी काय सांगाल? कारण या सगळ्या धावपळीत पालकांना टेन्शन येतं की मुलगा आपला अभ्यास करेल की नाही, तर अशा वेळी काय सल्ला द्या? पालकांनी फक्त मुलांना सांगणे की बाबा अभ्यास करा, रिव्हिजन ही खूप महत्त्वाची आहे. कारण रिव्हिजन ही केलीच पाहिजे. सुरुवातीला त्यांना जे जे चॅप्टर सोपे वाटतात तो अभ्यास त्यांनी करणे, त्याची रिव्हिजन करणे, आणि जो हार्ड वाटतो तर मग तो म्हणजे तोही त्यांनी करणे. असं नाही की सोपेच करेल मग त्यावरच विचारले जाईल असंही नाही. म्हणजे मार्कही त्या ठिकाणी मिळाले पाहिजे. कारण सगळे जे आपले चॅप्टर आहे की त्याला आपण प्रेफर दिलं पाहिजे, म्हणजे केले पाहिजे. ते विज्ञानाला किती वेळ असतो मॅम? म्हणजे 2 तासाचा पेपर, 40 मार्कासाठी 2 तास. म्हणजे भाग 1 साठी 2 तास आणि भाग 2 साठी 2 तास. काही जाता जाता मुलांनी टिप्स लिहून ठेवल्या पाहिजेत का? जसं की आता रसायनं आहेत, तुम्ही म्हटलात इक्वेशन्स आहेत, ती इक्वेशन्सच्या काही नोट्स काढून ठेवणं, किंवा चुकी बरोबर मध्ये आहेत हे काही शब्द, प्राण्यांचं वर्गीकरण म्हटलं तर काही प्राणी आणि त्यांचं बऱ्याच वेळेला आता आपल्या बुकमध्ये दिलेले चार्ट असतात त्याच्याशी रिलेटेड आपल्याला विचारलं जातं, तर मग ते आधीच असं पाठांतर करून ते शक्य नाही. तर मग ज्यावेळेस शेवटी ते रिव्हिजन करतात तर त्यावेळेस त्यांनी ते
बघून जाणं, कारण एवढं सगळं पाठांतर नाही करू शकत. सगळ्यात पहिले आता पेपर ज्यावेळेस आपल्या हातात पडतो तर त्यावेळेस 5 मिनिटं पेपरला देणे, की पूर्ण पेपर व्यवस्थित त्या ठिकाणी वाचन करणे, त्यानंतर काय दिलेलं आहे, आपल्याला काय लिहिता येतं ते आधी त्या ठिकाणी बघणे आणि मग पेपर सॉल्व करायला सुरुवात करणे. निश्चितच यामुळे मला वाटते कॉन्फिडन्स सुद्धा बूस्ट होऊ शकतो आणि आपल्याला कळू शकतं की आपल्याला पेपर आता कसं जाणार आहे. तर धन्यवाद मॅम, तुम्ही तुमचा वेळ दिलात आणि इतकी छान विज्ञानाबद्दल माहिती दिलात. मंडळी, याच प्रकारच्या अनेक विषयांचे व्हिडिओज आम्ही मानिनीवर अपलोड करत आहोत. विज्ञानाचा हा विषय आणि त्याचबरोबर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा आणि याच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ओनली मानिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.